नमस्कार. मी ऋषिकेश अरुण हेंद्रे महारिशिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेतील पुढच्या भागात आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. शिवाजी महाराज आग्र्यावरून परत राजगडाला आल्याचे वर्तमान नोव्हेंबर 1666च्या अखेरीस सर्वत्र पसरले. शिवाजी महाराजांच्या शत्रूंची मोठी तारांबळ उडाली. विजापूरच्या दरबारात मोठी खळबळ माजली. वखारवाल्या इंग्रजांचे धाबे दणाणले. शिवाजी महाराजांच्या सुटकेचा सर्वात मोठा धक्का दक्षिणेत असलेल्या मिर्झाराजे जयसिंगांना बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की ते आजारी पडले आणि त्यातच 28 ऑगस्ट 1667 रोजी बऱ्हाणपूरमध्ये त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराज आग्र्याला अडकून पडले असताना त्यांचे लहान सहान शत्रूही मोकाट सुटले होते. परंतु महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्याचे समजल्यावर त्यांच्या बहुतेक शत्रूंनी आपली धोरणे बदलली. सप्टेंबर 1666 मध्ये विजापूरचा सरदार रुस्तुमे जमा याने रांगणा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन केला. आदिलशहाला ही गोष्ट आवडली नाही. आदिलशहाने बहलोल खान या आपल्या सरदाराला मराठ्यांच्या विरुद्ध पाठवण्याचे ठरवले. महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे सुद्धा बहलोल खानाच्या मदतीला धावून आले आणि या दोघांनी मिळून रांगणा किल्ला मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी इतका जबरदस्त प्रतिकार केला की त्यामुळे त्यांना यश आले नाही. मराठे आपल्याला दाद देत नाहीत आणि आता तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजच औरंगजेबाच्या कैदेतून निसटून आले आहेत हे लक्षात घेऊन आदिलशहाने आपणहून महाराजांची सलोखा करण्याचे ठरवले. दरमहा 2 लक्ष होन खंडणी देण्याचे मान्य करून आदिलशहाने शिवाजी महाराजांची तह करून टाकली. कुतुबशहा हा प्रथमपासूनच सावध होता. शिवाजी महाराजांशी शत्रुत्व नको म्हणून त्याने आपणहून शिवाजी महाराजांशी मैत्रीचा तह केला आणि दर साल 5 लक्ष होन खंडणी देण्याचे कबूल केले. यावरून आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजी महाराजांचा दरारा केवढा वाढला होता याची आपल्याला कल्पना येते. आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याशी मैत्रीचा तह झाल्यावर मुघलांशिवाय आता कुणीही मोठा शत्रू शिवाजी महाराजांना उरला नव्हता. दक्षिणेचा मुघल सुभेदार म्हणून शहाजादा मुअज्जम मे 1667 मध्ये औरंगाबादला रुजू झाला. आग्र्याहून सुटका करून शिवाजी महाराज दक्षिणेला परत आल्यानंतर मोगलांच्या राजकारणातही फरक पडू लागला होता. शिवाजी आता निसटलाच आहे तेव्हा त्याच्याशी वैर करण्यापेक्षा शक्यतो समझोता करावा असे खुद्द औरंगजेबालाही वाटू लागले. विशेषतः मिर्झाराजे जयसिंगाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला दक्षिणेतील राजकारण आक्रमक स्वरूपाने करून चालणारही नव्हते. त्यातूनच औरंगजेब स्वतः सुद्धा उत्तरेमध्ये विविध प्रकारच्या उठावांमध्ये आणि असंतोषामुळे त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला स्वतःला दक्षिणेत येऊन शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करणे शक्य नव्हते आणि आता दुसऱ्या कुणाही सरदारावर त्याचा या कामासाठी विश्वासही नव्हता. शहाजादा मुअज्जम हा स्वतः ऐश आरामी वृत्तीचा असल्यामुळे शिवाजी महाराजांशी लढा देण्यापेक्षा सामोपचाराचे धोरण स्वीकारावे असे त्याचे मत होते. त्यामुळे औरंगजेबानेही शिवाजी महाराजांची सलोखा केला आणि शंभूराजांना 5000 मनसबदारी देऊ केली. एकमेकांचे कट्टर शत्रू परस्परांशी सलोखा करत होते.
महाराजांना सुद्धा स्वराज्याची घडी बसवण्यासाठी शांतता हवी होती. शाहिस्ते खान, जयसिंह या सगळ्यांच्या मोहिमांमुळे आणि त्यानंतर आपण स्वतः आग्र्यामध्ये अडकून पडल्यामुळे स्वराज्याची बरीच हानी झाली होती. महाराजांना ती सगळी भरून स्वराज्याची घडी पुन्हा बसवणे खूप महत्त्वाचे होते. औरंगजेब आणि महाराजांच्या मध्ये झालेल्या तहाप्रमाणे नोव्हेंबर 1667 मध्ये शंभूराजांना औरंगाबादेला बोलवले आणि मुअज्जमने समारंभपूर्वक त्यांना मनसबदारी बहाल केली. शंभूराजांचे वय त्यावेळी लहान असल्यामुळे त्यांच्यामार्फत मनसबदारीची जबाबदारी निराजीरावजी, प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांनी सांभाळावी असे ठरले. मराठ्यांशी सख्य जोडण्याचा उपक्रम मुअज्जमने सुरू केला होता. औरंगजेबाने मिर्झा राजांच्या मृत्यूनंतर मारवाडचा महाराजा जसवंत सिंहाला दक्षिणेत पाठवले. दिलेर खान आधीच दक्षिणेत होता, पण त्याचे आणि मुअज्जमचे एकमेकांशी पटेनासे झाले होते. जसवंत सिंह आणि दिलेर खान यांचेही सख्य नव्हते. त्यामुळे मोगलांच्या गोटात आता दोन गट पडले होते. एका बाजूला मुअज्जम आणि जसवंत सिंह, तर दुसऱ्या बाजूला दिलेर खान आणि त्याची पठाण पार्टी. पोर्तुगीज आणि इतर पाश्चात्य वखारवाले अधूनमधून शिवाजी महाराजांच्या वाटेला जात होते. याशिवाय जंजिऱ्याचा सिद्धी हे समुद्रावर सत्ता गाजवत असल्याने त्यांचे आव्हानही मराठ्यांच्या समोर होते. सिद्धी काय, पोर्तुगीज काय किंवा इतर पाश्चात्य वखारवाले काय, यांना कह्यात आणायचे असेल तर आपल्या आरमाराचे सामर्थ्य वाढवणे हे आवश्यक होते. हे महाराज चांगलेच ओळखून होते. इसवी सन 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या आरमाराचे सामर्थ्य एवढे वाढवले की गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरला एका पत्रात असे म्हणावे लागले, ज्यामध्ये तो म्हणतो, शिवाजीचे आरमार आता भीतीदायक वाटते. सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केल्यामुळे शिवाजीने आरमार तर वाढवलेच, पण समुद्र किनाऱ्यांवर किल्लेही बांधले. वरकरणी पोर्तुगीज शिवाजी महाराजांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवत होते, कारण महाराजांच्या सामर्थ्याला पोर्तुगीज चांगलेच वचकून होते आणि त्याचबरोबर महाराजांची नजर आपल्या राज्याकडे केव्हा वळेल याचीही त्यांना भीती वाटत होती. आणि म्हणूनच वरकरणी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. तथापि शिवाजी महाराजांच्या विरोधकांना मदत करण्याचे धोरणही त्यांनी स्वीकारले. पोर्तुगीजांच्या छुप्या पाठिंब्यावर लखम सावंत आणि इतर देसाई स्वराज्याला उपद्रव देत आणि पोर्तुगीजांच्या राज्यात आश्रय घेत. याचबरोबर पोर्तुगीजांच्या धर्मांध कृत्यांच्या बातम्याही महाराजांपर्यंत पोहोचल्या होत्या. पोर्तुगीज व्हाईसरॉयने हिंदूंना पोर्तुगीज प्रदेश सोडून जाण्याचे फर्मान काढले होते. तेव्हा देसायांना धडा शिकवण्यासाठी आणि पोर्तुगीजांना सुद्धा धडा शिकवावा या उद्देशाने शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर 1667च्या पहिल्या आठवड्यात पोर्तुगीजांच्या ताब्यातील बार्देश प्रदेशावर स्वारी करून पोर्तुगीजांना नामोहरण केले. शिवाजी महाराजांना प्रतिकार करणे आपल्याला जमणार नाही आणि अधिक प्रतिकार केला तर मराठे थेट गोव्यापर्यंत येऊन धडकतील अशी भीती पोर्तुगीजांना वाटू लागली आणि म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांबरोबर तह केला. या तहामुळे स्वराज्याला त्रास देणाऱ्या देसायांना पोर्तुगीजांनी आश्रय देऊ नये असे ठरले. अशा प्रकारे आदिलशहा, कुतुबशहा, त्यानंतर पोर्तुगीज यांनी शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले. मराठ्यांबरोबर मुअज्जमची वाढती जवळीक पाहता दिल्लीत औरंगजेबाला मुअज्जमच्या हेतूबद्दल शंका वाटू लागली होती. काय करणार? त्यांची एक उज्ज्वल परंपरा होती, जिथे मुलगा आपल्या बापाला एकतर मारत असे किंवा स्वतः औरंगजेबाने केल्याप्रमाणे स्वतःच्या बापाला कैदेत टाकून सिंहासन हस्तगत करत असे. त्यामुळे बाहेरच्या शत्रूंबरोबरच बादशहाला आपल्या स्वतःच्या मुलांवरही लक्ष ठेवावे लागत असे. मराठ्यांच्या मायाजालात
मुअज्जम जर फसला तर संपूर्ण दक्षिण हातातून सुटून जाईल अशी भीती औरंगजेबाला वाटू लागली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज आपल्या हातून निसटून गेल्यामुळे तो अत्यंत बेचैन झाला होता. त्याने महाराजांशी सलोखा केला होता खरा, पण तो शिवाजी महाराजांवर अत्यंत चिडून होता आणि तो महाराजांच्या विरुद्ध आघाडी उघडण्याची संधी शोधत होता. औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर बसून आता 10 वर्षाच्या आसपासचा काळ लोटला होता. त्याने आपल्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांचा निकाल लावून आपली सत्ता निर्धोक करून घेतली होती. त्याचा बाप शहाजहान बादशाह सुद्धा त्याचा बाप शहाजहान बादशाह ज्याला औरंगजेबाने कैदेत टाकले होते, तो 8 वर्षांच्या कैदेनंतर म्हणजेच जानेवारी 1666 मध्ये वयाच्या 74व्या वर्षी मरण पावला होता. गादीवर येताना औरंगजेबाने दारा शिकोह काफिर आहे आणि त्यामुळे इस्लामचे नुकसान होत आहे असा भास निर्माण करून कट्टरपंथी लोकांची मदत सिंहासन मिळवण्यासाठी करून घेतली होती. आपण शुद्ध इस्लाम धर्माचे पाठीराखे आहोत हे सिद्ध करण्यासाठी औरंगजेबाने आता विकृत धर्मांधतेचे प्रदर्शन सुरू केले. औरंगजेबाच्या या धर्मकट्टरतेमुळे आणि विकृतीपायी सारा देश ढवळून निघाला. दिनांक 9 एप्रिल 1669 रोजी औरंगजेबाने एक फतवा काढून काफिरांच्या सर्व पाठशाळा आणि देवालये पाडून टाकण्यात यावीत आणि काफिरांच्या धार्मिक चालीरीती आणि शिकवणूक यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यात यावा असा हुकूम हिंदुस्थानभर जाहीर केला. त्याची आसुरी वृत्ती आता हिंदुस्थानात सर्व हिंदूंना अतिशय पूज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली. सोमनाथचे दुसरे देवालय, काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदूंची श्रद्धास्थाने औरंगजेबाला नजरेसमोर नकोशी वाटू लागली होती. औरंगजेबाच्या वट हुकुमाचे त्वरित पालन होऊ लागले आणि साऱ्या देशातील मंदिरे फोडली जाऊ लागली. शके 1591च्या भाद्रपदात म्हणजेच इसवी सन 1669च्या ऑगस्ट महिन्यात बनारस येथील काशी विश्वेश्वराचे मंदिर जमीनदोस्त करण्यात आले. पाठोपाठ तेथील गोपीनाथाचे मंदिरही धुळीस मिळवले गेले. जंगमवाडीच्या भागातील शिवमंदिरही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर धाड पडली ती मथुरेच्या केशवराज मंदिरावर. केशवराजाच्या मंदिराची धूळधाड उडाली. इतकेच नव्हे तर त्या जागेवर मशीद उभारण्यात यावी असा औरंगजेबाचा हुकूमही सुटला. हीच अवस्था गुजरात, बंगाल, ओरिसा, बिहार, राजस्थान, पंजाब अशा सर्व ठिकाणी होऊ लागली. सारा देश या जुलमामुळे घुसळून निघू लागला. औरंगजेबाच्या विकृत धर्मांधतेची झळ सामान्य मुस्लिम जनतेलाही लागू लागली. आपली प्रजा इस्लामी धर्माचे योग्य पालन करते की नाही हे पाहण्यासाठी सरकारी मुहतसिब नियुक्त केले गेले. मुसलमान दिवसातून 5 वेळा नमाज पढतात का, रोजे पाळतात का याकडे लक्ष देण्याचे काम या धर्मरक्षकांवर सोपवले होते. औरंगजेबाच्या काही आज्ञा तर निव्वळ वेडेपणाच्या होत्या. स्त्रियांनी तंग पायजमे न वापरता सैल पायजमेच वापरले पाहिजेत. मुसलमानांनी प्रमाणाबाहेर लांब दाढी राखू नये असे आदेश होते. औरंगजेबाचा हा विकृत आणि कर्मठपणा त्याच्या सरदारांनाही सहन होईनासा झाला होता. ते बंड करून उठतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. वैभवशाली सुरत शहरालाही औरंगजेबाच्या या धर्मवेडाची विलक्षण झळ पोचली. तेथील मंदिरे भ्रष्ट होऊ नयेत किंवा मुसलमानांचा जाच होऊ नये म्हणून तेथील हिंदू बनिये म्हणजेच व्यापारी अपार लाच भरू लागले. त्यामुळे तेथील काझी आणि मोगल अंमलदार इतके चटावले की पैसे काढण्यासाठी त्यांनी हिंदूंचा अमानुष छळ सुरू केला.
त्यांच्या छळापायी हिंदू प्रजा पळून जाऊ लागली. एका इसमाने 5 वर्षापूर्वी काझीने खाल्लेल्या टरबुजाचा एक छोटासा भाग खाल्ला होता असे सबब सांगून त्याला जबरदस्तीने मुसलमान करण्यात आले. वैफल्यग्रस्त होऊन त्याने जीव दिला. पण यामुळे खळबळ माजून सुरतेतील 8,000 लोक इसवी सन 1669च्या सप्टेंबरात सुरत सोडून निघून गेले. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.